तुम्हाला पण नेहमी असाच प्रश्न पडतो का की हुशार आणि यशस्वी स्त्री म्हणजे नक्की कोण? अशी स्त्री जिच्याकडे खूप सगळ्या पदव्या आहेत ती, की अशी स्त्री जिला अगदी उत्तम फाडफाड इंग्रजी बोलता येतं ती? खरं सांगू का, पहिली गोष्ट म्हणजे हुशारी ही फक्त आपल्या पुस्तकातच नसते. खरी हुशार आणि यशस्वी स्त्री ती असते जिला माहिती असतं की तिची खरी किंमत काय आहे. लोक तर नेहमी बोलतातच आणि बोलतच राहणार. कुणी आपल्या कपड्यांवरून बोलेल, कुणी आपल्या स्वयंपाकावरून बोलेल किंवा कुणी आपल्या वागण्यावरून. पण शहाणी आणि हुशार स्त्री लोकांच्या प्रत्येक बोलण्याला उत्तर देत बसत नाही. तर अशा वेळी ती आपली सतसत विवेकबुद्धी वापरते. सतसत विवेकबुद्धी म्हणजे काय? तर लोकांच्या बोलण्यातलं चांगलं तेवढं घ्यायचं आणि विनाकारण केलेली टीका, नकारात्मकता, निगेटिव्हिटी, कचरा समजून आपल्या मनातून वेळच्या वेळी लगेच काढून टाकायची. लक्षात ठेवा, तुमचं माझं आयुष्य हे आपल्या स्वतःच्या निवडीवर चालतं, लोकांच्या फालतू आणि निगेटिव्ह कमेंट्सवर अजिबात नाही. खरी हुशार आणि यशस्वी स्त्री ती जी असते जी स्वतःच्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेतलेली असतात, जी प्रत्येक संकटात अजिबात रडत बसत नाही, उलट शांत राहून त्यामधून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते. तुमचं आणि माझं आयुष्य हे ईश्वराने आपल्याला दिलेलं सगळ्यात मोठं सुंदर गिफ्ट आहे. त्यामुळे वेळ अजिबात वाया घालवू नका. आजपासूनच सुरुवात करा. सुरुवात करणं, पहिलं पाऊल टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे. कुणाची लवकर सुरुवात होईल, कुणाची उशिरा सुरुवात होईल, पण सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे. कुणी अपमान केला म्हणून लगेच खचून जाऊ नका किंवा कुणी कौतुक केलं म्हणून लगेच हुरळूनसुद्धा जाऊ नका. खरं तर एक शहाणी स्त्री किंवा एक यशस्वी स्त्री, मला असं वाटतं ती जंगलातल्या सिंहासारखी असते. कारण तिला आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्या आयुष्यात नक्की काय करायचं आहे हे माहिती असतं. त्यामुळे वाटेत येणारी प्रत्येक अडचण किंवा प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याकडे ती अजिबात लक्ष न देता आपली शक्ती, आपला वेळ आपल्या प्रगती करण्यासाठी खर्च करत असते. खरं सांगू का, प्रत्येक स्त्री अशीच एक खंबीर, स्मार्ट आणि यशस्वी आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. यशस्वी आणि हुशार स्त्रीची दुसरी ओळख म्हणजे तिचं मौन किंवा तिच्या शांत राहण्याची वृत्ती. जेव्हा एखादा समोरचा माणूस रागाने ओरडत असतो, चिडलेला असतो, तेव्हा ती उलट ओरडत नाही, उलट उत्तर देत नाही. कारण तिला नेमकं माहीत असतं की आपल्या ओरडल्यामुळे आपले प्रश्न अजिबात सुटत नाहीत, तर ते अजून जास्त गंभीर होत जातात. अशा वेळी ती स्वतः शांत राहते आणि समोरच्याला जे काही मनामध्ये आहे ते बोलून देते. आणि जेव्हा सगळं वातावरण शांत होतं, तेव्हा ती तिचं म्हणणं इतक्या शांतपणे, ठामपणे समोर मांडते की समोरच्याला सुद्धा अशा वेळी विचार करावाच लागतो. खरं तर स्वतःच्या रागावर ताबा मिळवणं, नियंत्रण ठेवणं हीच तिची सगळ्यात मोठी शक्ती असते. प्रत्येक सिच्युएशनला ती रिॲक्ट होत नाही, तर ती रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करते. याउलट आपली गलती होते की आपण प्रत्येक सिच्युएशनला लगेच रिॲक्शन द्यायला जातो आणि इथेच ती यशस्वी स्त्रीमध्ये आणि आपल्यामध्ये फरक पडायला सुरुवात होते. खरं तर अनेक जणींना वाटतं की सगळ्यांना खुश ठेवलं म्हणजे आपल्याला मोठेपणा मिळतो. पण खरं तर यशस्वी आणि खंबीर स्त्रीला हे नेमकं माहीत असतं की सगळ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतःचा बळी आपण अजिबात देता कामा नये. खरं तर जिथं गरज आहे तिथे ती स्वतः शांतपणे आणि नम्रपणे नाही म्हणायला शिकते. कारण स्वतःच्या वेळेचा, स्वतःच्या आरोग्याचा आणि स्वतःच्या मनःशांतीचा सन्मान करणं म्हणजे स्वार्थीपणा करणं असं अजिबात होत नाही, तर तो उलट आपला स्वाभिमान आहे. जेव्हा आपण स्वतः आपला सन्मान करायला लागतो, तेव्हा हे जग, आजूबाजूचे लोक, तुमचे नातेवाईक स्वतः तुमचा आदर करायला शिकतील. खरी तर हुशार आणि यशस्वी स्त्री म्हणजे फक्त नुसत्या पदव्या घेतल्या, शिक्षण घेतलं म्हणजे ती हुशारी होत नाही. अशी स्त्री प्रत्येक वेळी देवावर श्रद्धा ठेवते. आपली बुद्धी, आपली हुशारी, आपलं वागणं हे कोणालाही त्रास न देता स्वतःचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनवण्यासाठी वापरते. तीच तर खरी हुशारी. कारण ती पैशासोबतच स्वतःची मानसिक शांती, मानसन्मान जपायला शिकलेली असते. लोक तर कुठल्याही परिस्थितीमध्ये बोलतातच आणि बोलतच राहणार. कधी काही चांगलं बोलतील, तर कधी काही विनाकारण नावंसुद्धा ठेवतील. पण सगळ्यांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःला हरवून देतो. जसं की आपण तांदूळ निवडताना त्याच्यामध्ये असलेले खडे टाकून देतो, तसंच लोकांच्या बोलण्यातलं चांगलं तेवढं घ्या. विनाकारण होणारी टीका, नकारात्मकता वेळच्या वेळी सोडून द्यायला शिका. समजा तुम्ही एखादी आवडीने साडी नेसली असेल किंवा एखादा ड्रेस घातला असेल. कुणाला तरीच ती साडी किंवा ड्रेस खूप जास्त आवडेल. कुणीतरी लगेच म्हणेल किती छान दिसते, त्याचा कलर किती सुंदर आहे.
पण त्याच्यामध्येच एखादं असेल ज्याला ते अजिबात आवडणार नाही आणि ते लगेच टीका करतील, नाकं मुरडतील. इथे महत्त्वाचं काय आहे, जर तुम्हाला ती साडी नेसून किंवा तो ड्रेस घालून आनंद आणि आत्मविश्वास मिळत असेल ना, तर लोकांच्या मतांनी तुमच्या आयुष्यामध्ये काहीच फरक पडत नाही. कारण तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या आवडीवर जगता, लोकांच्या कमेंट्सवर आणि नकारात्मकतेवर अजिबात नाही. शांत राहण्याची ताकद ही यशस्वी आणि हुशार स्त्रीकडे सगळ्यात जास्त असते. कारण प्रत्येक वेळी वाद घालणं अजिबात गरजेचं नसतं. जिथे आपण खूप आरडाओरडा सुरू असेल ना, तिथे हुशार आणि यशस्वी स्त्री नेहमी शांत राहते. जेव्हा समोरचा बोलून थकतो, आपल्या सगळ्या गोष्टी सांगतो आणि वातावरण शांत होतं, अशा वेळी ती तिचं म्हणणं मोजक्या पण अगदी ठाम शब्दात मांडते. खरं सांगू का, प्रत्येक वेळी ओरडण्यापेक्षा आपले हे मोजके शब्द असतात ना, तेच जास्त परिणाम करतात आणि समोरच्या व्यक्तीला विचार करायला, योग्य डिसिजन घ्यायला भाग पाडतात. सध्याची अजून एक समस्या जी प्रत्येकालाच भेडसावते ती म्हणजे सोशल मीडिया आणि त्याच्यातून मिळणारी खरी किंवा आभासी ओळख. प्रत्येकजण आजकालच्या काळात किती लाईक्स मिळाले यावर स्वतःचा आनंद ठरवू लागलाय. फोटोला मिळणारी प्रसिद्धी ही तात्पुरती थोड्या वेळासाठी असते, पण खरं तर आपला स्वभाव, आपलं वागणं हे आयुष्यभर लक्षात राहतं. मोबाईलमधल्या आकड्यांपेक्षा आपल्या खऱ्या आयुष्यातली नाती आणि स्वतःची किंमत जास्त महत्त्वाची असते. स्वतःच्या रागावर ताबा मिळवणं हे सुद्धा एक यशस्वी आणि खंबीर स्त्रीचं वेगळेपण आहे. आपण काय करतो, कोणी अपमान केला की लगेच आपण रिॲक्ट करायला लागतो, लगेच त्या व्यक्तीबद्दलची आपली मतं बदलतो. पण अशा वेळी आपलं चिडणं, रागवणं म्हणजे आपण कमकुवत आहोत असं दाखवून असतं. अशा वेळी हुशार आणि यशस्वी स्त्री रागाच्या भरात लगेच उलट बोलत नाही, तर ती आधी शांतपणे सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करते आणि मग योग्य वेळी योग्य ते उत्तर देते. स्वतःच्या भावनांवर ताबा असणं हीच खरी तिची सगळ्यात मोठी शक्ती असते आणि त्यामुळेच दिवसेंदिवस ती अधिकाधिक शांत, यशस्वी आणि हुशार होत जाते. दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती ही सुद्धा यशस्वी स्त्रीकडे भरपूर जास्त असते. आपल्याशी कोणी वाईट वागलं की लगेच आपण त्याला वाईट समजू लागतो, पण कदाचित ती व्यक्ती काहीतरी त्रासात असेल, तिलाही काहीतरी दुःख असेल असं ही समजून घेण्याची वृत्ती ही यशस्वी स्त्रीमध्ये आपल्यापेक्षा जास्त असते. खरं तर लोकांच्या रागापेक्षा त्यांच्या मनातलं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न कराल ना, तेव्हाच आपली नाती अधिक जास्त घट्ट होत जातात आणि लोक आपला जास्त प्रमाणात आदर करायला लागतात. वेळेची किंमत आणि चांगली सोबत. खरं तर वेळ ही प्रत्येकाच्या आयुष्यातली मौल्यवान गोष्ट आहे. हुशार आणि यशस्वी स्त्री आपल्या वेळेचा वापर रिकाम्या गप्पा, लोकांची निंदा किंवा सोशल मीडियावर अजिबात वाया घालवत नाही, तर ती अशा लोकांसोबत राहते ज्यांच्याकडून तिला काहीतरी चांगलं शिकायला मिळतं, ज्यांच्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये प्रगती होते, सकारात्मकता होते. आणि म्हणूनच आपलं आयुष्य आपल्या संगतीवर भरपूर जास्त प्रमाणात अवलंबून असतं. तर चला मैत्रिणींनो, आजच्या या मोटिवेशनल नोटसोबतच मी आजचा व्हिडिओसुद्धा एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल. याच्यामधली कुठली एखादी गोष्ट तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणात आवडली असेल तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एखादी गोष्ट अशी आहे जी माझ्याकडून विसरली असेल तीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच मी माझं साधं सिंपल डेली रुटीनसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.